Never break, always fight, never quit, do it right, play the game, win it life, have no shame, there's no time, feel the pain, live the grind, I could change. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बघू शकता आपण आलोय कुठे, शिवाजीनगर बस स्टँडला आलोय पुण्यामध्ये. तर आज जो रूट असणार आहे तो आपला पुणे ते सुरत. 8 वाजताची गाडी आहे पुण्यावरून, हिरकणी बस बुकिंग गाडी आहे. रेग्युलर सीट आपल्याला मिळते का ते बघावं लागणार आहे. आपल्या प्रवासाचा आनंद दुप्पट करण्यासाठी आपल्यासोबत एक व्लॉगर आलेला आहे. तुम्ही तर बघितलाच असेल ह्याच्या आधी की शिवनेरीच्या इनॉग्रेशनसाठी आम्ही आलो होतो त्यावेळेस. तर तुम्ही आता तुम्हाला सांगतो, ओळख वगैरे करून देतो थोड्या वेळाने. त्यांचा व्लॉग चालू आहे. तर आपल्यासोबत असणार आहे ह्या प्रवासामध्ये पुणेरी हमसफर म्हणून. तर आता ते पण रूट करणार आहे पुण्याहून पुणे ते सुरत. दोघांचा संगतच प्रवास आहे पुणे ते सुरत. चला गाडीची वाट बघूया. तुम्हाला बस स्टँडचा परिसर वगैरे दाखवतो तुम्हाला. पुणे पैठण अशा प्रकारे हा पुणे बस स्टँडचा परिसर आहे. बघू शकता आपल्यासमोर जे आपल्या प्रवासाला आज सोबत राहणार आहे सुरतपर्यंत. तर पुणेरी हमसफर. कसं काय मंडळी भाऊ सोबत प्रवास करायचा. एकदा प्रसंग आला पण होता, पण आपल्याला माहितीच आहे ते शिवनेरी एक नंबर मजा येणार आहे. फक्त आता बस आली पाहिजे एवढं वाट बघतोय. बस तर नवीन आपल्याला हिरकणी भेटलेली आहे BS6, पण आता बघूयात आपला आजचं जर लक असेल तर गाडी भेटेलच आपल्याला. पण या रूटवर गाडी फिक्सच आहे BS6 हिरकणी बस. बघूया किती रिझर्वेशन आहे, किती सीट बुकिंग आहे, आपण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. ती बस आहे काय बघावं लागेल आता किती बसेस गेलेत. पलीकडची जी बस आहे. पावसाचं वातावरण चालू आहे, आता पाऊस पडायला लागला. गाडी शोधतोय आम्ही हिरकणी BS6 सुरतवाली गाडी शोधतोय. महाबळेश्वर गाडी आहे, पुणे महाबळेश्वर, पुणे वाई पाचगणी आणि महाबळेश्वर असा गाडीचा रूट आहे. वातावरण बघू शकता, एकदम ढगाळ वातावरण आहे. वरच्या आकाशात बघू शकता तुम्ही. तुम्हाला वगैरे प्रॉपर वातावरण दाखवतो तुम्हाला. मस्तपैकी असं वातावरण पडलेलं आहे. पुणे बसस्टँडची दुसरी बाजू म्हणजे एक्झिट लोकेशन पर आहे आपण. आणि तिथनं पुढं ही पुणे शिवाजीनगर बसस्टँडची दुसरी बाजू. अशा पद्धतीनं हा पुणे बसस्टँडचा परिसर आहे. व्हिडिओ तर झाला, आता गाडीचीच वाट बघतो. आता लय मोठा आहे, जवळजवळ 470 ते 480 किलोमीटरचा प्रवास आहे. पण आजचा जो घाट आहे ना, म्हणजे आजचा जो प्रवास आहे ना, तो खास करून जो सापुतारा घाट येणार आहे ना, त्यासाठी स्पेशल असणार आहे. हे मला माहिती भाऊनी पण आतापर्यंत नाही केलेलं आणि मी पण नाही केलं. मात्र भाऊंनी सांगितलं होतं की सापुतारा मार्गे गाडी जाणार आहे. तर भाऊंनी चांगली माहिती दिली आपल्याला की मागच्या 3-4 दिवसापासून ना जबरदस्त पाऊस पडतोय. आमच्यासारखे किंवा इतर आधीपासून जे ब्लॉगर मित्र आहेत त्यांनी जेव्हापासून प्रवास चालू केले, तर लोकांची म्हणजे प्रवास करण्याची इच्छा ST मध्ये वाढली आहे. आणि त्यातल्या त्यात आता आपण पाहताय असे नवनवीन हिरकणी, शिवाई यासारख्या बसेस येतात अत्याधुनिक प्रकारच्या. यामुळे अजून जे प्रवास करण्याची मजा नाही ती डबल होते. जवळजवळ 8 वाजत आले. 8 वाजता ऑनलाईन 8चा टायमिंग दाखवतोय. तिकडे जर बघितलं असेल तुम्ही 735 रुपये इन्क्लुडिंग टॅक्स. 748. गाडीमध्ये एकच बुकिंग आहे, ते पण आपल्या भाऊचं बुकिंग आहे. बघू शकता एकच बुकिंग. मित्रांनो, आपली जी गाडी लागली फलाट क्रमांक कुठे लागली बघू शकता. फलाट क्रमांक 13ला. आणि 2 वेळा विचारलं की गाडी कुठे लागणार आहे, तर म्हणजे ह्या साईडला लागणार आहे. काय माहिती पलीकडे गर्दी खूप जास्त असेल बहुतेक. सुरतचा बोर्ड दिला फलाट क्रमांक 4ला. पण तिथं थांबले ना गाडी जमली आपली फलाट क्रमांक 13वरून. आता सुटणार आहे थोड्या वेळात गाडी मस्तपैकी. आणि सुटलं तुम्हाला टायमिंग वगैरे सांगणार. आपण ज्या गाडीनं प्रवास करणार त्या गाडी नंबर बघू शकता तुम्ही. MH14 KQ 5940 असा गाडीचा नंबर आहे ना. आपण ह्या गाडीनं प्रवास करणार आहे पुणे ते सुरत. मित्रांनो, आपली गाडी निघालेली आहे आणि बरोबर 8 वाजता. तर बरोबर 8 वाजताचं टायमिंग आहे आणि आपली गाडी निघालेली आहे पुण्यावरून. बघू शकता ड्रायव्हर दादा बी आले तर आपले. चला गाडीमध्ये बसूया आणि प्रवासाला सुरुवात करूया.
नारायणगावचं बस स्टँड तुम्हाला दाखवणार आहे. नारायणगाव त्यावेळेस आपण आलो होतो नारायणगावला, त्यावेळेस तर बस स्टँडचं बांधकाम चालू होतं आणि बस स्टँडचं बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचा हा नारायणगाव बस स्टँडचा परिसर आहे. नारायणगाव बस स्टँड 10:30 वाजता गाडी आलेली आहे नारायणगाव बस स्टँडला. बघू शकता कुठली गाडी, धुळेवाली गाडी, धुळे आगाराची धुळे विभाग. आणि बस स्टँड तर एकदम जबरदस्त आहे. पावसाळ्यात इथं खड्डे पडू नये म्हणजे बाद झालं का, तर खड्डे पडण्यासारखेच रस्ते इथे. पुढचा जो स्टॉप येणार आहे तो आपला आळेफाटा नंतर संगमनेर. आळेफाट्यानंतर जी गाडी थांबली जेवणासाठी फाउंटन प्युअर वेज पशी, तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या गाड्या थांबलेल्या आहेत हॉटेल फाउंटन पशी. आणि हे सगळ्या अधिकृत थांबा आहे. तर चला जेवण घेऊया मस्त पैकी. सांबर मागवलेला, वडा सांबर. मेन्यूमध्ये बघू शकता काय मागवले. अशा पद्धतीने हा मेन्यू येतो, वडा सांबर. मी पण पहिल्यांदाच घेतला आहे, बघूया टेस्ट कशी आहे. भाऊने म्हणले हे घेऊन बघ एकदा. दुपारच होत आली, 11 वाजून गेले. 11 वाजता नाश्ता चालला. मस्त कसं आहे? मस्त. ह्याची प्राईस आपल्याला पडलेली आहे 60 रुपये. तर आम्ही दोघांनी 2 घेतले, 120 रुपये भेटले दोघांचे. तर आता संपूया. आपला जो डिस्टन्स झाला आहे पुणे ते फाउंटन हॉटेलपर्यंत जो अंतर आपल्याला पार केलेला आहे तो 96 किलोमीटरचा अंतर पार केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटरचा आपला डिस्टन्स कवर झालेला आहे. तर आता इथून जाणार ते डायरेक्ट आता संगमनेर. ड्रायव्हर दादा आणि कंडक्टर दादा ह्या रोडवर चेंज होणार आहेत. आता बघूया तिथनं पुढे गाडी क्रूज चेंज झालं, थांबणार आहे का जेवायला, आणि थांबणार असेल तर कुठं थांबणार ते बघावं लागेल. हा जो रोड आहे तो नाशिक पुणे रोड आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आता नाशिकलाच चालली गाडी. अजून एक गाडी आली पुणे ते नाशिक, पुणे संगमनेर नाशिक, राजगुरू आगाराची पुणे विभागाची गाडी. त्याच्यामागे अजून एक गाडी आली पुणे नांदगाव, पण ही थांबलेली नाही त्या गाडी, बहुतेक या गाडीला थांबणार. अशा बरेच गाड्या आलेल्या आहेत इथं. नाशिकला जाण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्या इथंच थांबलेल्या आहेत. म्हणजे नाशिक असेल, शिर्डी असेल, तर गाड्या इथं थांबतात फाउंटन हॉटेल. सध्याचा टायमिंग झालेला आहे 11:26. संगमनेर बस स्टँडचा हा परिसर. 12:30 वाजता गाडी आलेली आहे संगमनेरमध्ये. आणि इथून जो आपला डिस्टन्स आहे नाशिक, तर नाशिकला क्रूज चेंज होणार आहे. तर नाशिक इथून 59 किलोमीटर राहिले, 1.5 तासाचा रोड आहे नाशिक. आणि गाडी आपली बघू शकताय फलाट क्रमांक 1 वर थांबलेली. फलाट क्रमांक 1 वर आपली गाडी निघालेली आहे, नाशिकसाठी रवाना झालेली आहे मस्तपैकी अशी.
चलो आता गाडी निघालेली आहे इथून. गाडी पोचलेली आत्ता आपण बघू शकता नाशिकमध्ये आणि आत्ता 2:30 वाजलेले आणि इकडे गाड्यांची खूप जास्त गर्दी आहे. चोपडा हानू इथून जाणार गाडी डायरेक्ट वणी मार्गे जाणार आहे तर आपल्याला घाट बघायला मिळणार आहे सापुतारा घाट आणि इकडे गाड्यांची खूपच गर्दी आहे. बघू शकता शिवनेरी गाडी आहे, एमजी बॉडी आहे, लालपरी आहे, आपली पांढरी लालपरी. 237 किलोमीटर डिस्टन्स राहिला आहे नाशिक ते सुरत. इथं आपले क्रूज चेंज झालेले बघू शकताय. इथं आता ड्रायव्हरचा त्यांची सुट्टी झालेली आहे आणि आत्ता जो तिकीट काढले आम्ही ते नाशिकपर्यंत काढले आणि नाशिकपासून जे क्रूज चेंज होणार आहे तिथनं पुढं आपल्याला दुसरं तिकीट काढावं लागणार आहे नाशिक ते सुरत. आपली गाडी पलाट क्रमांक 10ला थांबली. CBS बस स्टँडवरून हललेली गाडी आपली बघू शकतो. CBS बस स्टँडवरून गाडी आता महामार्ग बस स्टँडला जाणार आहे. महामार्ग बस स्टँडला आता आपला मित्र भेटणार आहे तिथं. त्याची गाडी घेऊया मस्तपैकी. तिथून आपला रोड कंटिन्यू चालू करूया नाशिक ते सुरत. चिखली जायगी. नमस्कार, कसे बाकी मजेत. तर मंडळी आत्ता आपण आलोय महामार्ग बस स्टँडला. आपली बस पाहता इकडे आणि जसं मी आपल्याला सांगितलं आपले एक युट्यूबर मित्र आपल्याला भेटायला आलेले होते तर हायवे एक्सप्रेस तर आलेले यांच्याविषयी आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून एक थोडक्यात फक्त मी एवढं सांगतो, या मित्रांना भेटून खूप आनंद झाला आणि खूप अवघड असतं एवढं मोठं ट्रॅव्हल करणं, त्याच्यानंतर एवढा प्रवास करून व्हिडिओ शूट करणं, त्यानंतर तो एडिट करणं, तर खूप मेहनत असते. तर या मेहनतीला आपण नक्की सपोर्ट करा. माझं देखील चॅनल आहे हायवे एक्सप्रेस, त्याला देखील सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत चला आणि खूप खूप मित्रांना सपोर्ट करा. नाशिक ते सुरत जेमतेम एखादा व्हिडिओ असेल आपल्या यूट्यूबवरती आणि आता यांचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो याचं जे मेन आकर्षण आहे म्हणजे सापुतारा घाट अतिशय सुंदर आहे. तर आपण व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत चला आता गाडी चालली, यांना पण जायचं आहे. खूप छान वाटलं भेटून. धन्यवाद. तर महामार्ग बस स्टँड पासून आपली गाडी निघाली आहे आता पाहतोय आपण आणि दादांना भेटून भारी वाटलं. आपली मस्तपैकी भेट झालेली आहे. आता आपण पुढच्या प्रवासासाठी रवाना झालो. खराब प्रवास चालू होणार. इथून खरा प्रवास चालू होणार आहे सुरतपर्यंत आणि मस्त वाटलं मित्रांना भेटून. एकदम माझा सेकंड टाईम होता. याच्या आधी आम्ही भेटलो होतो पण आपले जे पुणेरी भाऊ आहेत त्यांचे फर्स्ट टाईमच होतं त्यामुळे त्यांना हे फर्स्ट टाईम भेटले आणि आपण सेकंड टाईम भेटलेले. ऑलरेडी आपली ओळख झाली होती. तुम्हाला सांगितलं नाशिक भिवंडी या रोडवर. आता सेकंड टाईम झाला ह्या रोडवर. चला आता इथनं पुढे प्रवास वगैरे कंटिन्यू करूया मस्त पाहिजे.
दिंडोरीमध्ये. नाशिक नंतर जो पुढचा स्टॉप येतो तो दिंडोरी येतो आहे. आणि दिंडोरी काही जास्त लांब नव्हतं, 20 किलोमीटर अंतर होतं. 20-21 किलोमीटर नाशिक ते दिंडोरी. प्रवाशांची गर्दी होते, नाशिकपर्यंत होती फक्त. आणि नाशिक नंतर जी गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता. नाशिक नंतर जास्त काही गर्दी नाही आहे. माझ्यासोबत आत्ता एक सीन झाला, म्हणजे आंतरराज्य प्रवास करत असाल तर जिथून पास काढला तिथून तुम्ही थोडंसं आंतरराज्य प्रवास हा शिक्का मारूनच घ्या तुम्ही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रवासाला प्रॉब्लेम नाही येणार. माझ्यासारखा तरी मला आत्ता प्रॉब्लेम आणता पास चालत नाही आहे, तर डेपोला कॉल वगैरे लावला होता तर प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे की बाबा प्रॉब्लेम काय होता, फक्त थोडंसं लेखी द्यायला पाहिजे होतं पासवर की आंतरराज्य प्रवास हा पास चालतो म्हणून. असा प्रॉब्लेम चालता. मला वाटतं पुढचा स्टॉप कुठला येणार आहे? सापुतारा नाही स्टॉप वणीला गाडी थांबणार आहे. का? हां वणी नाही तर बघावं लागेल पुढचा स्टॉप करावं लागेल आपल्याला, पण आपण पण नवीन आम्हाला पण माहिती नाही. म्हणजे मी आता असं म्हणतोय की आपल्याला बघावं लागेल की पुढचा स्टॉप कोणता आहे. हे बरं आहे, नाहीतर म्हणायचं वणी आहे. ती माहिती देण्यापेक्षा दिंडोरी. आता दिंडोरी नंतर जो पुढचा स्टॉप येणार आहे तो कोणता येणार आहे बघूया. इथं गाडी आलेली वणी बसस्टँडला 4:30 वाजलेले. 4:22 बघू शकता वणी बसस्टँडचा हा परिसर आहे. मस्तपैकी असा पावसाळी दृश्य वातावरण आहे. आणि आता इथनं पुढे मला वाटतं प्रवासी भरायला चालू होतील हळूहळू. वणीनंतर बघूया सापुतारा बॉर्डर कुठं लागतं. सापुतारा बॉर्डर फक्त 40 किलोमीटर अंतर आहे वणीवरून. 39-40 किलोमीटर तर तासाभराचा रोड आहे सापुतारा बॉर्डर. आपण आलो गुजरातच्या हद्दीमध्ये. तर आता इथून सगळा जो रूट असणार आहे तो गुजरात स्टेटचा रूट असणार आहे फुल. आता बघूया. जेवणासाठी गाडी थांबली इथं. खूप जाम भूक लागलेली. सकाळपासून फक्त किरकोळ घेतले होते काहीतरी. काय घेतलं होतं? उडीदवडा फक्त घेतला होता 60 रुपयाचा. पण त्याच्यानंतर काय जेवलो नाही. गेला पोटात. दुपारचं जेवण पण नाही जेवलो अजून. आणि आता डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेला जेवतोय. 5:20 झाले बघू शकतो तुम्ही. आणि आता गाडी जेव्हा थांबलेली आहे सापुतारा. बघूया आता काय मेन्यू आहे.
थाळीच घ्यावी लागेल का तर खूप जाम आणि जाम भूक लागली. आणि वातावरण तर म्हणाल तर एकदम धुकं आणि पावसाचं वातावरण आहे. खूप पर्यटकांची पण खूप जास्त गर्दी झालेली. मात्र एक पर्यटक स्थळ आहे या ठिकाणी. वलसाड विभागमध्ये येते सापुतारा बस स्टेशन सापुतारा. इथं आपली बस थांबलेली. चला आता मस्तपैकी एक थाळी मारूया. खूप जाम भूक लागली. अरे बापरे 10-15 मिनटं लागतील. आता काय करायचं, गाडीत 10-15 मिनटासाठी थांबली. ते गरमागरम भजी वगैरे घेतो. आता ह्याच्याशिवाय काय पर्याय नाही आम्हाला. वडापाव पण आहे, चालते वडापाव 120 रुपये 3 प्लेट. खूपच महाग आहे, 40 रुपयाची एक प्लेट. आता वडापाव नंतर आता गरमागरम घेणार आहे ते भजी. वडापाव तर जबरदस्त होता, थोडा कॉस्टली होता पण चला जेवायचं आहे काय भजी मागवली. आणि गार वातावरणात भजीचा आस्वाद घेतल्यानंतर आता चाय मागवलेला आहे. त्यानंतर मस्तपैकी चहा दिलेला आहे पुणेरी भाऊने. आपली गाडी निघाली. एकतर थाळी बी रेडी नव्हती त्यांच्याकडे. बरोबर, ट्रॅव्हलर म्हणलं आणि युट्यूबर म्हणलं ना की या सगळ्या गोष्टी फेस करणं आपल्याला लागणंच आहे. कारण कुठे भेटल नाही भेटल. आता टायमिंग होता 4चा इथे यायचा, बरोबर आलो 5:30ला आणि 10 मिनटं थांबणार गाडी. कसं काय भेटलं. तर आम्ही बघितलं असेल भजी घेतलेले, वडापाव भजी आणि शेवटचा पुणेरी भाऊकडून चहा घेतलेला आहे गरमागरम असा मस्त. वातावरण तर ते वातावरणात चहाची मजा तर खूपच वेगळी. तो घाट येणार आहे पुढचा, तो सापुतारा घाट आहे. इथून पुढं आता बघूया घाट कसा आहे. मी पण बघितलं नाही कधी. जर्नीचं मेन आकर्षण आहे म्हणजे हाच सापुतारा घाट. सापुतारा घाट. चला मग आता प्रवास कंटिन्यू करूया आपला. इथून टर्न घेताना अवघड आहे. सिंगल रोडचा टर्न आहे तो. मात्र मोठ्या गाड्या बसत नाही या ठिकाणी.
आत्ता वाजलेत 7:25 बघू शकताय. आणि गाडी आली वाजदा बस स्टँडला. आता वाजदा माहीत नाही काय आहे. आपला तर वांसदा दाखवते. आता गुजरातची गाडी बघू शकता GSRTची दमनगंगा धरमपूर वाघाई. सुरत इथून 2 तास दाखवते. पोहोचण्यासाठी जो डिस्टन्स लागणार आहे आपल्याला तो 93 किलोमीटरचा डिस्टन्स दाखवतोय. या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच ही हेडलाईट चालू केलेली आहे बघू शकताय. लवकरात लवकर आपण ब्लॉग एंड करूया. आता फक्त बस स्टँड घेऊया आपण आणि बस स्टँड नंतर कुठे थांबते ते बघणार आहे. एकतर जेवण पण नाही नीट झालं आणि त्याच्यामुळे जरा डोकं थोडंसं अजून बनबनत आहे. जेवण नाही भेटलं काही नाही. सकाळी उडीद वडा खाल्ला होता आम्ही. त्याच्यानंतर सापुताऱ्यामध्ये वडापाव खाल्ले, भजी आणि चहा. या पलीकडे काहीच खाल्लं नाही मित्रांनो आम्ही. म्हणजे दिवसभराचा हा फक्त एवढाच मेनू होता. विचार करू शकताय. आणि 12 तास जर्नी झाली. आणि 12 तास जर्नी. शेवटी जेवण ते जेवणच असतं मित्रांनो घरचं वगैरे. एक थाळी जरी खाल्ली ना बस होऊन जात. का तर ते आपले डेली जेवणातला मेनू असल्यामुळे तो आपल्याला सवय आहे त्याची. चपाती भाजी म्हणजे बस स्टँड तुम्हाला दाखवलेलं आहे आम्ही. कॉन्क्रीटचं बस स्टँड आहे. एकदम जबरदस्त, एकदम मस्त आणि स्वच्छ क्लीन बस स्टँड. प्रवासी तर बऱ्यापैकी आहेत गाडीमध्ये. तुम्हाला म्हणलं होतं प्रवासी हळूहळू बसते त्या रोडवर. मस्त असं. आत्ता आम्ही थांबले सचिन चौपाटीला बघू शकता. सचिन चौपाटी. तर मित्रांनो बघितलं असेल काल रात्री आपण जो लांब पल्ल्याचा जो प्रवास केला आहे तो पुणे ते सुरत असा केलेला आहे. आपण जो उतरलो होतो ते जे लोकेशन होतं ते सुरतमधलं सुरत सचिन. आणि संध्याकाळी 9:30 वाजता उतरलो होतो बरोबर. आपण बस स्टँडला गेलो ना त्याचं एक कारण संध्याकाळचे जे गाड्या आहेत म्हणजे येण्यासाठी रिक्षा भाडे वगैरे चार्जेस जास्त असतात. तर पुणेरी आणि माझा जो प्रवास झाला एकदम जबरदस्त असा प्रवास झालेला आहे सुरतपर्यंत. पुणे ते सुरत खूप लाँग पल्ल्याचा प्रवास होता. बघू शकता सुरत बस स्टँड अशा प्रकारे हा परिसर आहे. आपली जी गाडी पोचली आहे तर 10च्या आसपास पोचली होती रात्री गाडी. पण ट्रॅफिक वगैरे धरता थोडीशी 10लाच पोचली गाडी. पुणेवरून हा रोड खूप जुना आहे. खूप दिवसापासून हा रोड चालू आहे. तर ह्याच्या आधी जी हिरकणी लावली होती ती ओल्डवाली लावली होती. आता जे नवीन हिरकणी बसेस आल्या त्या आता ह्या रोडवर लावलेल्या आहेत. लॉंग पल्ल्याच्या रोडवर चांगली गोष्ट आहे. नवीन गाड्या लॉंग रोडसाठी पाहिजेत. आत्ता आपण बघू शकता कुठे. आणि माझ्या पाठीमागं बघू शकता ही सगळी GIDC कंपनी आहेत. जसं आपल्या इकडे MIDC कंपनी असतात तसं तिथं GIDC कंपनी आहेत. बघू शकता 470 किलोमीटरच्या आसपासचा आपला पल्ला झालेला आहे पुणे ते सुरत. पण तुम्हाला सुरत बस स्टँड वगैरे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. दिवसाचं वातावरण कसं आहे रात्रीचं दाखवलं नाही का तर त्यांनी दिसलं बी नसतं एवढं प्रॉपर. आणि या भागात पाऊस म्हणाल तर पाऊस एकदम खतरनाक आहे. कंटिन्यू पाऊस आहे. रोज पाऊस आहे या भागात. तर व्हिडिओ यायला थोडासा लेट होईल. तर आपला जो मुक्काम आहे ते 2 दिवसाचा मुक्काम आहे सुरतमध्ये. आणि त्याच्यानंतर जाऊन मला घरी जाऊन एडिट करायचा आहे. त्यामुळे थोडासा लेट येईल व्हिडिओ. याच्या आधी मी बनवला होता व्हिडिओ सुरत वगैरे. धुळे ते सुरत बनवला होता. आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे पुणे ते सुरत. तर मला सुद्धा माहीत नव्हतं की पुणेरी हमसफर बुकिंग केलेलं आहे वगैरे. त्यांनी मला सांगितलं की ते व्हिडिओ बघितला होता याच्या आधी की कल्याण वगैरे. म्हणजे तुम्ही येणार आहे म्हणजे मी पण त्याच दिवशी जाणार आहे. म्हणलं ठीक आहे म्हणजे योगायोगच घडला. मस्तपैकी सफर झालेलं पुणेरी भाऊसोबत. हा व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन एका मोठ्या रूटवर. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. लवकरच आपण भेटूया मोठ्या लॉंग जर्नीमध्ये. चला इथंच ब्लॉग वगैरे एंड करतो आणि इथंच आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र.